एक पॅरलल डिस्कशन हे पण सुरू आहे की पाकिस्तान आता कुठल्याही क्षणी कोलमडून पडेल, पण त्यांना भीक मागायची सवय आहे. कदाचित पाकिस्तानला अमेरिका काही पैसे देईल, चायना काही पैसे देतील आणि त्यांचं गाडं चालू राहील. पण पाकिस्तानला या गोष्टीत खूप मोठं श्रेय मिळेल किंवा कोणी दिलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार नितीन रोंघे आहेत. नितीनजी, अमेरिका आणि इराणमध्ये 14 दिवसांचा सीजफायर होत आहे अशी बातमी समोर आलेली आहे. पाकिस्तानने याच्यामध्ये भूमिका बजावली आहे असं म्हटलं जात आहे. कालपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणारा एक देश अशी एक जागतिक पातळीवरची त्यांची इमेज होती. तो परसेप्शन आता या संपूर्ण घडामोडीनंतर बदलेल का? कोणी सांगितलं की पाकिस्तानचं परसेप्शन बदलेल? पाकिस्तान एक संधिसाधू देश आहे. आणि हे बघा की जे ते म्हणत होते ना की आम्ही दोन देशांमधलं युद्ध थांबवू किंवा आम्ही वाटाघाटी करू, त्याच्यात त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की युद्ध सुरू असल्यामुळे इराणचे लोक हे दुसऱ्या देशात विमानाने जाऊन वाटाघाटी करू शकत नाही, रिस्क होतं त्याच्यात. आणि इराण आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे, तर बाय रोड तुम्ही आमच्या देशात यात, अमेरिकन्स येतील आणि आम्ही हे करू असं त्यांनी ऑफर केलं होतं. पण मला नाही वाटत की आता ही युद्धबंदी 2 आठवड्यासाठी झाल्यामुळे अमेरिका किंवा इराण दोनपैकी कुठलाही देश त्यांना या गोष्टीचं श्रेय घेऊ देईल. ते करतील, त्यांचं काहीतरी असेल, म्हणजे बॅकडोर चॅनल्समध्ये कदाचित त्यांचं बोलणं असेल, पण डायरेक्ट श्रेय कदाचित इराण आणि अमेरिका दोघंही त्यांना मिळू देणार नाही. म्हणजे चर्चेचे टेबल फक्त इस्लामाबादमध्ये असतील, मात्र भूमिका फारशी नसेल. आणि मला अजून सांगतो की जे बॅक चॅनल्स आहेत ते CIA मार्फत चालू असतील, दुसऱ्या एखाद्या देशामार्फत चालू असतील, आणि पाकिस्तान ही रिस्क घेऊ शकत नाही. कारण तुमचं एक लक्षात असेल की पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्यामध्ये एक करार आहे की एक नॅटोच्या प्रकारचा, की तुमच्यावरती जर हल्ला झाला तो आमच्या देशावरती हल्ला समजला जाईल. मग आता एवढे बॉम्ब फोडले इराणने सौदी अरेबियात जाऊन, काय करून घेतलं पाकिस्तानने? काहीच नाही केलं. त्यामुळे सौदी अरेबियाचाही विश्वास कुठला तरी पाकिस्तानवरती कमी झालेला आहे आणि माझा असा अंदाज आहे की येत्या काही दिवसात तो ह्या करारी मोडून टाकतील. म्हणजे अदर देन इराण जे दुसरे आखाती देश आहेत त्यांनी पाकिस्तानने त्यांचा विश्वास या संपूर्ण भूमिकेतून गमावलेला आहे. म्हणूनच बघा तुम्ही संयुक्त अरब अमिरात UAEने त्यांना म्हटलं आमचे पैसे परत करा. सौदी अरेबियाने पण त्यांचे पैसे मागितले. म्हणजे एक पॅरलल डिस्कशन हे पण सुरू आहे की पाकिस्तान आता कुठल्याही क्षणी कोलमडून पडेल, पण त्यांना भीक मागायची सवय आहे. कदाचित पाकिस्तानला अमेरिका काही पैसे देईल, चायना काही पैसे देतील आणि त्यांचं गाडं चालू राहील. पण पाकिस्तानला या गोष्टीत खूप मोठं श्रेय मिळेल किंवा कोणी दिलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. इराणच्या फार जवळ या संपूर्ण सीजफायर संदर्भातल्या पाकिस्तानची जी काही कथित भूमिका आहे त्याच्यातून पाकिस्तान जाताना दिसतंय. मात्र दुसऱ्या बाजूला इतर आखाती देश आहे किंवा इस्रायल आहे, यांच्यापासून पाकिस्तान दुरावेल आणि ती भारतासाठी पण संधी असेल. इराक म्हणजे इस्रायलच्या तर पाकिस्तान कधीच जवळ नव्हता. आणि बाकीचे जे देश आहे म्हणजे जसं UAE झालं, त्याने सौदी अरेबियासोबत तर त्यांचा करारच होता, पण UAE जे होतं त्यांनी तर आपले गेलेच आठवड्यात त्यांना पैसे मागितले परत. त्यामुळे पाकिस्तान एक तसं बघितलं गेलं लुच्चा देश आहे. कुठेतरी आपली काहीतरी संधी बघावी, आसिफ मुनीर किंवा त्यांच्या शहबाजला काहीतरी आपल्याला एक फेस सेव्हिंग एक्सरसाइज झालं पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि मला नाही वाटत की याच्यात पाकिस्तानला खूप मोठा काहीतरी रोल मिळेल. नाही, कोणी त्यांना क्रेडिट अजिबात मिळू देणार नाही. अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली देश सांगितलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यापैकी इतर राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेने जास्त विचारांनी ते कट्टर दिसतात. मात्र नाही म्हटलं तरी त्यांना आता युद्धविरामासाठी बाध्य व्हावं लागलेलं आहे. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलं तर अशा कोणत्या घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या की अमेरिकेला इच्छा नसताना सुद्धा आणि त्यांचे टार्गेट इराणमध्ये अचीव झालेले नसताना युद्धविराम करावा लागतं? याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे जॉग्राफिकल डिस्टन्स. अमेरिका आणि इराणचं जे अंतर आहे ते 10,000 किलोमीटरचं आहे आणि इराणला आपल्याच अंगणात म्हणजे आपल्या जमिनीवर लढायचं आहे. त्यामुळे अमेरिकेला जो खर्च येऊन राहिला होता तो फार मोठा होता. दुसरं, संपूर्ण डेमोक्रॅट्स म्हणजे ट्रम्पचा जो विरोधी पक्ष होता तो त्यांच्या विरोधात गेला, सगळे रिपब्लिकन्स त्यांच्या विरोधात गेले आणि अमेरिकेतील अनेक नागरिक की जेव्हा जी बातमी आली की आता आम्ही आमचं सैन्य पाठवू, प्रत्येक अमेरिकन आईला वाटतो की माझा मुलगा जसा व्हिएतनाममध्ये गेला, जसा गल्फमध्ये गेला, तसं आता होऊ नये. आणि तिथले लोक म्हणजे 80,000 1 लाख लोक एका शहरात जर तिथं रॅली निघते तर अमेरिकेच्या हिशोबाने ते फार मोठं
त्यांच्या विरोधात आंदोलन होतं. त्यामुळे ट्रम्पला कुठेतरी माघार घ्यावी लागली आहे. आणि दुसरं अजून एक ओव्हरऑल आहे, त्याची शहानिशा होणंही गरजेचं आहे, पण कोण करेल, कारण अमेरिका ही सुपर पॉवर आहे, की ट्रम्प सोमवारी एक वाक्य करतात, शुक्रवारी एक वाक्य देतात आणि त्याच्यात मार्केटमध्ये फार मोठी उलाढाल होते. आणि अमेरिकन जनतेचं असं म्हणणं आहे की यांचे मित्र हे लोक सगळे पैसे कमावून राहिले त्याच्यात, शेअर मार्केटच्या तेजी मंडीत. त्यामुळे हे पण एक त्यांच्या विरोधात चाललेलं आहे. म्हणजे कुठेतरी ट्रम्प आणि त्यांचे सोबतचे लोक जे आहेत अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून त्याच्यातून आर्थिक फायदे घेत आहेत. हे अमेरिकेचंही कॅरेक्टर आहे, म्हणजे असं नाही आहे. त्यांनी व्हिएतनाममध्येही तसंच केलं, गल्फ वॉरमध्येही तसंच केलं आणि शेवटी युद्ध ते करणार, शस्त्र त्यांचीच मित्र विकणार, पैसे तेच लोक बनवणार. अमेरिकेत हे फार राजरोसपणे चालू आहे. आपल्याकडे तरी मी म्हणेन की त्या हिशोबाने चांगलं आहे, पण अमेरिकेत हे फार मोठ्या प्रमाणात आहे. तर पाकिस्तानच्या भूमिकेमुळे युद्धविराम होत आहे असा जो एक परसेप्शन निर्माण होत आहे, कदाचित तो परसेप्शनच राहील. खरी परिस्थिती जी आहे ती वेगळी राहील आणि अमेरिका आणि इस्रायल हे जे देश आहेत ते युद्धविरामच्या टेबलवर पाकिस्तानला फारसा श्रेय मिळू देणार नाही आणि आपल्या हिताच्या अनुषंगाने तो युद्धविराम आणि त्या संदर्भातली चर्चा घडवून आणतील असंच तज्ज्ञांना वाटतंय. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.